ठाण्यातील सेंटिस पुलावर काल दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून स्वारगेट वसई शिवशाही बस काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊन प्रवाशांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचं दुर्दैवी चित्र समोर आलं। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहतात आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। शिवशाही बसच्या आगीत संसाराची राख रांगोळी। ठाण्यातील सेंटिस पुलावर गुरुवारी दुपारी एक भीषण घटना घडली। स्वारगेट ते वसई जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती। या आगीत अनेकांचे संसार काही मिनिटात उद्ध्वस्त झाले। बस सेंटिस पुलावरून जात असताना अचानक धूर दिसू लागला। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं। बस चालक किसन गवळी आणि वाहक मिलिंद सोनावणे यांनी प्रसंग अवधान राखत तातडीने बस थांबवली आणि 14 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं। पण त्यानंतर काही क्षणातच बस पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडली। प्राथमिक माहितीनुसार बसच्या वातानुकीतील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र अधिकृत तपासानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। ठाणे शिवशाही बसला लागलेल्या आगीत काळडोके दाम्पत्याचे मोठे नुकसान झाले। विवाहासाठी आणलेल्या 30 नवीन साड्या, 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र, 2 तोळ्याची माळ आणि 60,000 रुपये जळून खाक झाले। आग लागल्याने सर्व प्रवाशांना घाईघाईने बाहेर पडावं लागलं आणि सामान घेण्यास वेळ मिळाला नाही। आग आटोक्यात आल्यानंतर सामानाची बॅगची शोधाशोध झाली। जळालेल्या वस्तूंचे अवशेषच हाती लागले। हे सगळं दृश्य पाहून आणि याची माहिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। आनंदाने सुरू झालेला प्रवास काही क्षणातच दुःखद आठवण बनून राहिला। आग शांत झाल्यानंतर बसकडे पाहताना काळडोके दाम्पत्याचे डोळे भरून आले। काही क्षणात आनंदाचा विवाह सोहळा दुःखात बदलला होता। जळालेल्या सामानातून उरलेली आशा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला। शिवशाही बसला लागलेल्या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित केला आहे। या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला SMS द्वारा नक्की कळवा। तर आजच्या खास रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।